नमस्ते, चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एकादशीनिमित्त उपवासाची कचोरी। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। सुरुवातीला आपण साहित्य पाहून घेऊया। इथे मी उकडून घेतलेला एक बटाटा घेतला आहे, शिंगाड्याचं पीठ, भिजवून घेतलेले साबुदाणे, साजूक तूप, साखर, 2 कच्च्या मिरच्या, लिंबू, सुके खोबरे, इथे तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालेल, किसून घेतलं, जिरे, मीठ, दाण्याचा कूट। सुरुवातीला आपण कचोरीचं सारण तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे शिडीवर एक पॅन ठेवलाय आणि त्यामध्ये साजूक तूप 1 चमचा घालून घ्यायचं आहे। त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचं। जिरे छान तडतडले की यामध्ये बारीक कच्ची मिरची चिरलेली घालायची आहे, दाण्याचा कूट घालून घ्यायचा, नंतर सुके खोबरे घेतलेलं किसून ते घालायचं आहे, आवडीप्रमाणे साखर, आवश्यकतेप्रमाणे मीठ आणि एकदा हे छान असं खालीवर करून घ्यायचं आहे। आता हे खालीवर करून छान झालं ही शिगडी बंद करून घ्यायची आहे। आता कचोरीच्या आतमधलं जे सारण आहे ना पॅन मध्ये आपण तयार करून घेतले ते एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्या आवडीनुसार लिंबाचा रस घालायचा आहे। जसं आवडेल तर नाही घातलं तरी चालेल। आणि आता हे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। आपण काय करूया, हे थंड करायला ठेवूया आणि तर आपण कचोरीची पारी तयार करायची ना, तर त्याचं पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी इथे एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे। हा जो उकडून घेतलेला बटाटा आहे ना तो किसणीवर असा किसून घ्यायचा आहे। बटाटा किसून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे। आता यामध्ये आवश्यकतेप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे ते लागेल तसं घ्यायचं आणि एक छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता आपलं कचोरीच्या बाहेरचं जे आवरण करायचं आहे ना त्याचं पीठ छान असं मळून झालंय। आता पारी तयार करायला घ्यायची आहे आणि अशी पारी तयार करून झाली की त्यामध्ये आपण सारण करून ठेवलं होतं ना ते घालायचं आहे। असं सारण घालून झालं की ते असं तोंड बंद करून द्यायचं। अशा प्रकारे आपल्या सर्व कचोऱ्या तयार करून घेऊया। इथे आपल्या कचोरीमध्ये सारण भरून दिलेलं आहे। आता आपण सर्व कचोरी तळून घेऊया। इथे तेल गरम करायला ठेवलं होतं, तर तेल छान गरम झालंय। 2-3 कचोऱ्या सोडून तळून घेऊया। कचोरी छान तळून झालेली आहे, ही अशी एकदम कुरकुरीत आणि मस्त अशी तांबूस रंग आलाय पहा। तर एका प्लेट मध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व कचोरी तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व कचोरी तळून झालेली आहे। अशा प्रकारे उपवासाची गोड कचोरी खाण्यासाठी तयार आहे।
तुम्ही ही कचोरी खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा दही याबरोबर खाऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आतापुरतं एवढंच. बाय बाय.